मंडळे साहेब आहेत, परिपक्व आहेत नियमाला घेऊन आणि कटिबद्ध आहेत आयोजनाला घेऊन. त्याच्यामुळे चुकीची अपेक्षा इथून तरी करू नका. येस, तर योद्धा 11 टीम पहिला चेंडू रेहान यांचा राईट राऊंड द विकेटचा मारा करतायत. आखू टप्प्याची लाईन होती, यावेळेस मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, चेंडू संपर्कामध्ये आलेला नाहीये. यष्टीरक्षक थोडंसं बीट होत आहेत आणि ज्या प्रकारची शैली पाहायला मिळते ना बॅट्समनची, असं वाटलं होतं की काय बॅट्समन हा फटका थर्ड मॅनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतोय की काय, बॅकवर्ड पॉइंटला टार्गेट करायचा प्रयत्न करतो होता की काय, पण इथं प्रयत्न फसलाय. डॉट बॉल जरूर येतोय, परंतु सॉरी माफ करा, वाईड बॉल येतोय. येस, वाईट बॉल येतोय. एक्स्ट्राच्या माध्यमातून स्कोर कार्डवरती मात्र धाव अतिरिक्तच्या रूपामध्ये जोडली गेली आहे. धावसंख्येचं खातं मात्र सांघिक कोट्यामध्ये जरूर सुरू होते. बॅटिंगच्या आउटसाइड आहे, चेंडू मात्र थिक एज घेऊन थर्ड मॅनच्या दिशेमध्ये जातोय. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये असलेला क्षेत्ररक्षक चेंडूला रोखेल तोपर्यंत मात्र एक धाव जरूर मिळते. निश्चित स्वरूपाने आपण पाहतो की असंख्य सारे खेळाडू वर्ग आज या स्पर्धेला फक्त आणि फक्त स्पर्धा म्हणून पाहत नाहीयेत, तर एक हक्काचं प्लॅटफॉर्म म्हणून पाहतायत. भरपूर सारे खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाले. तब्बल मी तर असंच म्हणेन की 2-3 डझन मला लेफ्टम बॉलरच या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले आणि अक्षरशः एखादा लेफ्टम चांगला बॉलर शोधायचा म्हणलं तर नाकी 9 येते. आणि जेव्हा आपण ओपनच्या स्पर्धेला जातो त्यावेळेला पहिलं प्रेफरन्स आपण लेफ्टम गोलंदाजांना देतो आणि असे असंख्य सारे लेफ्टम गोलंदाज या 2 दिवसांमध्ये या मैदानावरती पाहायला मिळालं. याचा अर्थ असा की अंधेरी परिसरामध्ये असलेलं क्रिकेट टेनिसचं जे स्पिरिट आहे ना, जी ताकद आहे ना, जे 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 जुनून आहे ना, ते एक वेगळ्या उंचीचं आहे आणि तेच आज मात्र कुठेतरी हक्काने सादर करण्यासाठी हे प्लॅटफॉर्म इथे ठेवलं गेलंय. स्पर्धा नियोजनात आणणं आणि त्यांना तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळाडूंपर्यंत डिलिव्हर करणं तेवढी सोपी गोष्ट नाहीये मित्रांनो. छोटासा घरामध्ये सत्यनारायणचा कार्यक्रम करून बघा किती त्रास होतो. हे तर क्रिकेटची स्पर्धा आहे, 2 दिवस ठेवायचे, डे नाईट करायचे, विनामूल्य प्रवेशाची करायची, लाख रुपयाचं पारितोषिक द्यायचंय. भरपूर सारे मोठमोठे रमेश भाऊ की परवाच्या रात्री अर्थातच फ्रायडे नाईटला अगदी रात्री 2 पर्यंत साहेब स्वतः मैदानावरती उपस्थित होते आणि कालच जर सांगायचं म्हणलं तर खेळाडूंचं असं म्हणणं होतं की साहेब आम्हाला लाईट योग्य वाटते, परंतु साहेब स्वतः मैदानाच्या आतमध्ये गेले. साहेबांनी पाहिलं की हो ज्याला मला प्रकाश कमी वाटतो आणि आज 2 टॉवर लगेच वाढलेत. म्हणजे साहेबांचं असं म्हणणं आहे की प्रोफेशनल्स खेळाडू आहेत, त्यांना हॅबिट आहे अशा प्रकारच्या वातावरणात खेळायची, परंतु जे नौके खेळाडू आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे यासाठी पूर्णपणे प्रकाश मला विकेटवरती जास्त प्रमाणामध्ये पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी आज सुरू पण झाली. म्हणजे तुम्ही फक्त विनंती करा, विनंतीला पूर्णत्वाला आणण्याचं काम हे माझं आहे, ही ओळख आहे संजय साहेबांची. राऊंड द विकेटचा मारा, बॅकफुटला गेले, जागा बनवली, चेंडूला मात्र मिड ऑफच्या दिशेने तटवून काढतायत. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत, खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला गॅदर करतायत. एकपेक्षा जास्त काही नाहीये. सिंगलने स्ट्राईक रोटेट करणं हे देखील काळाची गरज आहे. सध्याच्या घडीला झाले कसे रमेश साहेब की एक मोठा षटकार लावायचा, त्याची रील बनवायची, ती स्टेटसला ठेवायची, स्टोरीला ठेवायची आणि बॅट्समन म्हणून नावाचा गाजावाजा करायचा. परंतु मित्रांनो क्रिकेटचं बेसिक मूलमंत्र अर्थातच सिंगल डबलचा क्रिकेट कुठेतरी आपण विसरतोय की काय असं म्हणावं लागेल. तो का जेव्हा 8-8, 10-10, 12-12 ओळीचा क्रिकेट व्हायचा त्यावेळेला सिंगल डबल्सच्या या खेळामुळेच अक्षरशः आपण पाहतो की कित्येक तरी मोठे सारे खेळाडू घडले. नो डाऊट षटकाराला जास्त व्हॅल्यू आहे, चौकाराला जास्त व्हॅल्यू आहेत, परंतु त्याहून अधिक महत्त्वाचं आहे की तुम्ही विकेटवरती कशा प्रकारे टिकून राहता, कशा प्रकारे स्ट्राईक रोटेट करता, कशा प्रकारे धावफलक खालतं ठेवता, ज्यामुळेच गोलंदाजावरती एक मानसिक दडपण पडतं. प्रत्येक चेंडूवरती जेव्हा धाव येते ना ऑटोमॅटिकली गोलंदाज थोडा प्रेशराईज होतो आणि त्याच्यात तो काहीतरी चूक करूनच बसतो आणि अशा साऱ्या गोष्टी आज आपल्याला जरूर या 2 स्पर्धेमध्ये या 2 दिवसांमध्ये अनुभवायला मिळाल्यात. यावेळेस मात्र कमालीचा फटका, इथे मात्र चेंडूला भिरकावून लावलंय, आउट ऑफ द पार्क, इनटू द फिन्स. हा येतोय दणदणीत चौकार. काय कमालीचं टायमिंग होतं. फलंदाजाने ओळखलं होतं की ऑन साइडला खेळण्याची संधी हा गोलंदाज, आता करावं तरी काय करावं. जागा बनवली आणि सरळ ढकलून दिला चेंडूला वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने. येतोय हा चौकार. साहेब यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. स्वतः पंच आहेत, स्वतः बॉक्सचे चांगले खेळाडू आहेत आणि कालपासून जर सांगायचं म्हणलं तर त्यांनी खूप चांगला कमेंट दिला की खूप मोठी स्पर्धा, खूप भारी वाटते ही स्पर्धा पाहत असताना, खूप एन्जॉय मी केलं आणि आज मात्र सागर शेट्टी साहेब स्वतः या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आज मैदानात जुडले गेले. त्यांचं देखील करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि त्यांना देखील घेऊन जाऊयात मॅचच्या दिशेने, जिथे मात्र आपण पाहतोय दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाज प्रमय माफ करा प्रमय आलेत. वैयक्तिक कोट्यातील पहिलं तर सांगिक दुसरं षटक. राईट ओव्हर द विकेट, समोर असतील फलंदाज.
मोहित पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा विकेटच्या अंतिम चरणामध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला. बॅट्समन पूर्णपणे बीट झालेत. कुठल्या प्रकारे पावलांचा वापर होत नाहीये असं म्हणलं जातं. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि पायांमध्ये फुटवर्क हे असणं गरजेचं आहे. जर हे नसलं तर नक्कीच तुम्ही फसणार. आणि इथे फलंदाज बीट झालाय, डॉट बॉल जरूर आलाय. अपेक्षेप्रमाणे इथे गोलंदाजी चालली आहे. जिया स्पोर्ट आज निश्चित स्वरूपाने इथे मात्र आपण पाहतोय दांडी गुल. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यष्ट्या उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय. सफलता प्राप्त होते गोलंदाज अर्थातच प्रमय यांना. हाईट लगभग आपण पाहतोय की 6.2च्या घरामध्ये असेल. आणि एवढ्या उंचीवरून त्याच्यात त्याचा हात 2 ते 2.5 फुटांचा. आणि एवढ्या उंचीवरून जेव्हा चेंडू येतो तो थेट अंतिम चरणामध्ये इझिली पडतोय की काय. आणि बॅट्समन पूर्णपणे बीट झाला. बघा हाईटचा परिपूर्ण पद्धतीने वापर इथे मात्र आपण पाहतोय गोलंदाज प्रमय करतायत. फलंदाजाला चारी मुंड्या चित केलंय. अक्षरशः पापणी लवते ना लवते तोपर्यंत चेंडू मात्र आपण पाहतोय की सरळ टो क्रशिंग झाला. आणि यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू डिस्ट्रॉय करतोय फर्निचरला. विकेट मात्र प्राप्त झाली. दादा अगदी आमच्या व्यासपीठाच्या समोर या संपूर्ण स्पर्धेचा आढावा घेत आहेत. काल संपूर्ण दिवसभर इन ऍक्शन पाहायला मिळाले परंतु आता मात्र जबाबदारी पेलवत आहेत. दादा संध्याकाळी एकटं फिरू नका. मी तर हीच तुम्हाला विनंती करतो. कारण की नाही म्हणलं तर 10-12 तोळा अंगावरती घेऊन फिरतायत. आणि सध्याच्या घडीला आपण पाहतो सोन्याचा रेट हा तब्बल 94,000च्या घरामध्ये गेलाय. तिकडे त्यांचा टॅरिफ वॉर चालू आहे आणि त्रास आम्हाला होतोय. लग्न करावं की नाही हा प्रश्न सर्वाधिक मोठा पडलाय. 2 चेंडूंचा होतोय खेळ मात्र इथे समाप्त. आपण पाहतो की कमालीची गोलंदाजी चालली आहे. अचूक टप्प्यांवरती वेगवान मारा केला जातो ज्यामुळेच की आपण पाहतो की फलंदाजांना एक मोठा प्रश्न पडलाय करावं तरी काय करावं. अकूट टप्प्याची लाईन होती. यावेळेस मात्र जागा बनवून पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न सुरू केला गेला होता. स्क्वेअर कट पाहायला मिळतो की काय असं वाटलं होतं परंतु चेंडू मात्र निर्धाव आला. जिया स्पोर्ट्स काय ताकद दाखवली. नाणेफेकीचा कौल जिंकला आणि लगेचच कॉल दिला हो आम्ही गोलंदाजी करणार आहे. म्हणजे घेतलेला निर्णय हा योग्यच आम्ही करतो हे कदाचित स्पष्ट करण्याची भूमिका आता मात्र त्यांचे गोलंदाज दाखवतात. वेगवान चेंडू यावेळेस मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर गरकन आतमध्ये येतोय. खूप वेगाने चेंडू वरती आला आणि नीटचा चेंडू संपर्कामध्ये आला नाहीये बॅटीच्या परंतु एक धाव जरूर प्राप्त होते. ऑन साईडला खेळायचं होतं परंतु लवकर बॅट आल्यामुळे मात्र चेंडू लागून मिड ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. एक धाव जरूर मिळते. सिंगल मात्र धाव फलक थोडंसं पुढे जाते जाऊन मात्र थांबतोय. 1-1 अर्थातच 11च्या घरामध्ये. मोठा फटका हवेमध्ये जरूर खेळला गेलाय. कव्हरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. कॅच कंप्लीट केली गेली आहे ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये. कॅचला कंप्लीट करतायत नवोदित उदयनमुख खेळाडू तिथे उपस्थित. कॅच मात्र कंप्लीट करत असताना आपल्या टीमला मात्र यश प्राप्त करून देत आहेत. अपेक्षापेक्षा भरपूर चांगली गोलंदाजी प्रमयने आतापर्यंत टाकली आहे. आपण पाहू शकता मित्रांनो तब्बल 4 चेंडू इथं डिलिव्हर केले गेलेत आणि कुठल्याही प्रकारची धाव त्यांनी मात्र खर्च केली गेली नाहीये. आणि जर का मेडन ओव्हरची सांगता केली तर मात्र हा विक्रम राहील या स्पर्धेतला. या वर्षीच्या हंगामातला पहिला गोलंदाज प्रमय ठरेल जो मात्र निर्धाव षटकाची सांगता करेल. हा विक्रम तो करणार का. हा आपल्या नावावरती तो विक्रम कोरणार का या प्रश्नाचा उलगडा येणाऱ्या 2 चेंडूमध्ये आपल्याला निश्चित स्वरूपाने पाहायला मिळेल. परंतु आता 4 बॉल झालेत सर. 1 मिनिट सर. सॉरी माफ करा. 5 बॉल झालेत. चौथ्या बॉलवरती 1 रन आली होती. तर 5 चेंडू झालेत आणि 1 धाव जरूर आली आहे. तर चांगली गोलंदाजी राहिली. 4 चेंडू निर्धाव टाकलेत. शेवटचा बॉल असेल राईट ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या इष्टीकडून 7 ते 8 पावलांची धाव घेऊन येतात गोलंदाज प्रमय. बॅकफुटला गेले. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय का. प्रयत्न झालाय चेंडूला रोखण्याचा आणि पंचांचा इशारा अद्याप देखील येणं बाकी आहे.
जनतेला प्रश्न केला गेलाय, जनता जनार्दन आहे आणि जनता जरूर आपण पाहतोय उत्तर देईल. यस, प्रेक्षकांचा इशारा मात्र इथे आलाय. चेंडूला सेफरित्या थांबवलं गेले. 2च धावा या चेंडूवरती येत आहेत. षटकाचा होतोय खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय की स्कोर मात्र जाऊन थांबतोय 13च्या घरामध्ये. 13 धावा धावफलकावरती आल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कमालीचं क्रिकेट, चांगल्या धाटणीचं क्रिकेट, चांगल्या स्तराचं क्रिकेट, एक दर्जेदार क्रिकेट, एक स्टँडर्ड क्रिकेट आज आपल्याला जरूर पाहायला मिळते कार्यसम्राट चषक 2025च्या माध्यमातून. कुठल्या प्रकारचा स्वार्थ मनामध्ये न ठेवता फक्त आणि फक्त या परिसरातील असलेल्या खेळाडूंना, त्यांच्याकडे असलेल्या कलागुणांना कशा प्रकारे सादर करता येईल यासाठी बनवलं गेलेलं हक्काचं प्लॅटफॉर्म म्हणजे काय, हक्काचं व्यासपीठ म्हणजे काय, अर्थातच नाव आहे कार्यसम्राट चषक 2025ची देखणी पर्वणी. आज रविवारचा दिवस, आज सुट्टीचा दिवस. खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणलं तर आम्हा मुंबईकरांना सुट्टीचा दिवस म्हणला तर घरी नॉनव्हेजचं तिखट चटकदार जेवण आणि त्याच्याबरोबर सायंकाळच्या सत्रामध्ये एखाद्या ग्राउंडवरती जाऊन मस्तपैकी मॅच बघायची, हे आमचं जुळलेलं समीकरण आणि हेच आपल्याला मात्र जरूर पाहायला मिळतं. लेफ्ट ऑन राऊंड द विकेट. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. गोलंदाज इथे आलेले आहेत रोहित आणि रोहित यांचा पहिला चेंडू हलक्या हाताने मात्र चेंडूला तटवलं गेले आणि जिथे मात्र आपण पाहतोय की कमालीच्या पद्धतीने एक धाव जरूर कंप्लीट केली गेली आहे. रोहित बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय की छोट्या बांध्याचा, कमी उंचीचा हा खेळाडू. डावकुराचा अजून एक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड द विकेटचा मारा करतोय उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. ऑफस्टिकच्या खूप बाहेर ठेवलेला चेंडू. इथे मात्र आपण पाहतोय की वाईड बॉलचा इशारा दिला गेलाय पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्राच्या माध्यमातून आपण पाहतो की धावफलक थोडंसं पुढे जाते. बघा, मोठा फटका अद्याप देखील पाहायला मिळाला नाहीये. एक चौकार वगळला तर षटकार अद्याप देखील पाहायला मिळाला नाहीये. म्हणजे जिया स्पोर्ट्सकडे असलेली ताकद, त्यांची गोलंदाजी इथं पाहायला मिळाली. परंतु यावेळेस विथ द स्पिन खेळले गेलेत. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आणि कॅच हातामधून निसटलाय. रेहान तिथे उपस्थित होते आणि रेहानच्या हातामधून अशा प्रकारे कॅच सुटणं अपेक्षित नाहीये. थोडेसे फसलेत, थोडेसे बीट झालेत. नीटचा चेंडूला समजू शकलेत की नाही, हाच प्रश्न पडलाय सर्व त्यांच्या चाहत्यांना टीमच्या. अजून एक चांगला चेंडू, परंतु पंच मात्र फिरतायत, इशारा दर्शवतायत इट्स अ वाईड बॉल. ऑफस्टिकच्या खूप लांबून चेंडू निघून जातोय आणि याचबरोबर आपण पाहतोय की गोलंदाज रोहित जे आहेत ना ते थोडासा प्रयत्न करतायत फलंदाजापासून चेंडूला दूर ठेवण्याचा. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल, यावेळेस कुठे येईल, कुठे येईल, कुठे येईल, कुठे येईल, थेट सीमारेषेच्या पलीकडे येईल. 6 धावांसाठी येतोय देखना षटकार. फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून येतोय. एक चांगला षटकार, भरपूर अवधी लागलाय. पहिला षटकार पाहण्यासाठी हवेमध्ये असेल चेंडू. रेहान पुन्हा एकदा इन ऍक्शन, परंतु यावेळेस रेहानने कंप्लीट केलाय कॅच आणि फलंदाज इथं मात्र जाळ्यामध्ये अडकतोय. फलंदाज बाद होत आहेत. कल्पेश यांच्या खेळीचा होतोय अंत. करायचं, थोडंसं लवकर जायचं आपण विकेटवरती. प्लीज विनंती असेल थोडंसं स्पीडअप करा. जर तुम्ही थोडंसं धावत जाल तर तुमच्यासाठी चांगले, थोडा तुमचाच वॉर्मअप होईल. आणि याचबरोबर आपण पाहतो की सफलता प्राप्त होते रोहित यांच्या नावावरती. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो की ज्या कल्पेशने एक षटकार ठोकला होता जीवनदान मिळाल्यानंतर, त्याच कल्पेशला पुन्हा एकदा पॅव्हलियनच्या दिशेने पाठवण्याचं काम रोहितने केलंय. आणि या षटकामध्ये 2 वाईड चेंडू जरूर पडलेत, परंतु एक विकेट घेत आपल्या टीमसाठी मात्र आपली महत्त्वाची भूमिका दर्शवली आहे गोलंदाज रोहित यांनी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पियुष आलेत. पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, भरपूर लांबून चेंडू निघून जातोय आणि डॉट बॉलची इथे मात्र सांगता केली जाते. आणि याच डॉट बॉलच्या बरोबरीने या षटकातील चेंडू झालेले आहेत तर 5. शेवटचा एक बॉल अद्याप देखील शेष. पहिलाच बॉल रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, नाहक प्रयत्न कदाचित म्हणावा लागेल, जो मात्र अपयशी ठरलाय.
यावेळेस मात्र प्रयत्न यशस्वी होतोय का? क्षेत्ररक्षक आधीच तैनात केला होता. आय थिंक गोलंदाजाला माहिती होतं की पियुष हा स्ट्रोक खेळणार म्हणजे खेळणार. ज्या प्रकारे इथे स्ट्रॅटेजी बनवली गेली आणि स्ट्रॅटेजी यशस्वी होती आणि कॅच मात्र माफ करा विनय बाद झालेत. विनय बाद झालेत. कॅच कंप्लीट कुणी केलाय बघा. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जर पारितोषिक या स्पर्धेमध्ये असलं तर तुम्ही जी नावं योग्य पद्धतीने आमच्यापर्यंत पोचवत नाहीयेत आणि एखाद्या फिल्डरने चांगले कॅचेस पकडले असतील आणि त्याच्या नावाच्या अभावामुळे त्याचं पारितोषिक ते जर का त्याच्याकडून मुकलं तर त्याला जबाबदार 12वा खेळाडूच असेल, हे लक्षात राहू द्या. वाटणी बराबर लेगी 12वी. हा नाम नाही पता वाटणी पेढे का 12वी की भाई. तर यस निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की षटक समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर होतोय 23. रवी आलेत नवीन गोलंदाज. प्रथमेश आलेत नवीन फलंदाज. पहिला चेंडू रवी यांचा भरपूर लांबून निघून जातोय. पंचांचा इशारा, इट्स अ वाईड बॉल येतोय. नो बॉल, सॉरी नो बॉल. सरांचा आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. सरांनी नो बॉल दिलाय. फ्री हिट असणार आहे. एक रन स्कोर कार्ड वरती एक्स्ट्राच्या माध्यमातून जरूर अंकित केला जातोय. षटकाला सुरुवात झाली आहे नो बॉलने. फ्री हिट. हेलिकॉप्टर जरूर खेळायचा होता. चेंडू मात्र गरंगळीत येतोय मिड ऑफच्या दिशेने. एक रन जरूर मिळतोय. शेवटचं षटक हाणामारीचं षटक स्लॉग ओव्हरचं मात्र मैदानावरती प्रगतीपथावरती आहे आणि गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय रवी नावाचा विकल्प वापरला गेलाय. याआधी रोहित नावाचा जो विकल्प वापरला होता तो डावखुरा हाताचा होता आणि त्याच्यानंतर लगेचच आपण पाहतोय की अजून एक डावखुरा हाताचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाचारण केला गेलाय. स्ट्रॅटेजी स्पष्ट आहे. वेगवान चेंडू होता. चेंडूला अक्षरशः खोदून काढले. सिंगल हँड चेंडूला पिकअप करण्याचा प्रयत्न, परंतु अटेम्प्ट यशस्वी होत नाहीये आणि या चेंडूवरती मात्र मिळत आहेत 2 धावा. मोठे फटके थांबलेत. पूर्णपणे आपण पाहतोय की या सत्रामध्ये आतापर्यंत 1 षटकार आणि 1 चौकार वगळला तर उर्वरित सर्व चेंडूंवरती गोलंदाजांचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत आपण पाहतोय की धावफलकावरती धावा या मात्र 27 संकित केले गेलेत. या षटकातील अद्याप देखील 4 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे मित्रांनो. 2 चेंडू झालेले आहेत, अचूक टप्प्यांवरती पडलेत, मोठा फटका आलेला नाहीये. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह. यावेळेस मात्र लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये चेंडूला मात्र तटवून काढले. रोहित खूप वेगाने चेंडूवरती येत आहेत. कमालीचा चेंडूला गॅदर करतायत. फेकी देखील तेवढ्याच चांगल्या रिदम मध्ये करतायत, परंतु फलंदाजांचं देखील तेवढंच कौतुक करावं लागेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला जरूर पाहायला मिळते आणि 2 धावा घेण्यामध्ये मात्र फलंदाज यशस्वी होत आहेत. 2 धाव्याने धावफलक पुन्हा एकदा हलतंय आणि पुढे जाऊन मात्र थांबतंय. आपण पाहू शकता 29च्या घरामध्ये 29 रन स्कोर कार्ड के ऊपर आप देख सकते हो दोस्तों. इस ओवर की अभी भी 3 गेंदें आना शेष है और निश्चित तौर से प्रयास रहेगा कि एक बड़ा स्ट्रोक यदि आता है तो यहाँ पे स्कोर कार्ड एक सम्मानपूर्वक स्थिति में जाके निश्चित तौर से बैठेगा. 3 चेंडू अद्याप देखील शेष. स्ट्राइक वरती आपण पाहतोय फलंदाज प्रथमेश, ज्यांनी मात्र आतापर्यंत 3 चेंडूंचा सामना करत 4 धावांचं योगदान दिलं. रनआउटची संधी हो यस. आणि इथे मात्र आपण पाहतोय रनआउटच्या माध्यमातून प्रथमेश यांच्या खेळीचा होतो इथे मात्र दुर्दैवी अंत. फलंदाज बाद होता. रनआउटच्या माध्यमातून धाव फलकावरती धावसंख्या स्थिरावलेली 29च्या घरामध्ये. अद्याप देखील शेवटचा 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे.
गोलंदाज आपण पाहतोय रवी यांना. चांगल्या धाटणीची गोलंदाजी राहिली आहे. पहिला चेंडू खराब वगळला तर उर्वरित चेंडूंवरती फलंदाजांना अक्षरशः डांबून ठेवलंय, बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय. पायामध्ये जणू बेड्या लावल्यात की काय यांच्या, आणि हे बेड्या तोडणं तेवढं सोपं नाहीये. वरपी चेंडू खोदून काढलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळायचं होतं. लॉंग ऑफच्या दिशेमध्ये या चेंडूला अडवलं गेलंय. थेट फेकी यष्ट्यांवरती पंचांचा बोट आकाशाकडे. बॅट्समन इथं मात्र बाद होत आहेत. सफलता प्राप्त होते दुसरी धाव घेत असताना. आणि मैदानाच्या आतमध्ये घडतंय तरी काय, फलंदाज येत आहेत, हजेरी लावत आहेत, उपस्थिती दर्शवत आहेत आणि परत रिटर्न जात आहेत. तिसरी धाव घेत असताना फलंदाज बाद झालेत. म्हणजे या चेंडूवरती 2 धावा अंकित होत आहेत आणि 32 धावा स्कोर कार्डवरती स्कोर कार्ड पाहतोय. शेवटचा बॉल 31 31 31 31 31 रन. तर शेवटचा बॉल या सत्रातला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. रवी स्ट्राईक वरती आपण पाहतोय. फलंदाज जयेश यांना शेवटचा बॉल खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलेत. तर बघूया आता या शेवटच्या बॉलवरती घडते तरी काय. अजून एक चांगला चेंडू. रवीचं कौतुक करावं लागेल. ज्या ज्या वेळेला चेंडूची पिचिंग करतायत त्या वेळेला मात्र फोकस यॉर्ककडे ठेवतात. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे कदाचित मोठा फटका मला खेळूनच द्यायचा नाहीये, तुम्हाला जे काही करायचं ते तुम्ही अलॉंग द कॉर्पेट आणि इनसाइड द बाउंड्री लाईन करा. आणि हाच त्याचा प्रयत्न त्याला मात्र एक चांगला गोलंदाज बनवतो. याचबरोबर आपण पाहतोय सत्राचा झालाय खेळ समाप्त. आणि या सत्रामध्ये आपण पाहतोय टोटल धावा स्कोर कार्डवरती अंकित केल्या गेलेल्या आहेत 33 आणि 34 धावांचं आव्हान इथं मात्र ठेवलं गेलंय. 34 रन्स रिक्वायर्ड टू विन फॉर टीम जिया स्पोर्ट्स. पहिल्या सत्राचा खेळ संपुष्टामध्ये आलाय. स्कोर कार्डवरती 33 धावा
या अंकित केल्या गेल्या आणि एक मापक धावसंख्या इथे उभारले गेले 34 धावेची. धावा मापक आहेत, परंतु या धावांना डिफेन्स देखील केलं जाऊ शकतं. ज्या प्रकारची गोलंदाजी घेऊन आज या मैदानावरती उतरलेली आहे अर्थातच टीम योद्धा 11 यांच्याकडे ती स्ट्रेंथ आहे जी मात्र या धावसंख्येला रोखेल. परंतु जिया स्पोर्ट्स गोलंदाजीचा तोफखाना त्यांचा आम्ही पाहिला आहे, परंतु आता फलंदाजीची धूमधडाका फलंदाजीचा धूमधडाका तर जरूर आपण पाहतो की फलंदाजीचा धूमधडाका आपल्याला पाहायला मिळणार का. सध्याच्या घडीला बॉक्स क्रिकेट मुंबईची एक वेगळी ओळख आहे आणि याच बॉक्स क्रिकेटचा अजून एक बादशाह अर्थातच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दिप्पल हे मात्र जात आहेत आणि अनिश्चित स्वरूपाने बॉक्स क्रिकेट तर वेगळ्या धाटणीचं खेळतात आणि भरपूर मोठमोठ्या स्पर्धा बॉक्सच्या माध्यमातून गाजवून सोडल्यात आणि आता मात्र ओरम क्रिकेट कशा प्रकारे खेळतील या मैदानावरती सध्या तरी हे पाहण्याजोगं असेल. येस, पहिल्या मॅचमध्ये देखील त्यांचा चांगला परफॉर्मन्स राहिलाय. अगदी व्हेरी फर्स्ट मॅच खेळले होते आजच्या दिवसामध्ये आणि खूप चांगला स्टार्ट आपल्या टीमसाठी करून दिला होता. एक चांगली सुरुवात एक हमी देते तुमच्या विजयाची ती मात्र दिप्पलने दिली होती. परंतु या मॅचमध्ये काय करतील आर्यन 11 आणि मोरागाव 11 दोन्ही टीम्सचे कॅप्टन चला टॉससाठी लवकर यायचंय. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं अपेक्षित होतं, परंतु आमच्याकडून तुमच्यापर्यंत कॉल आला नाही. परंतु आता आम्ही तुम्हाला विनंती करतोय आर्यन 11 आणि मोरागाव 11 एकीकडे आपण पाहणार आहोत किशन देवेंद्र यांना आणि दुसरीकडे आपण पाहणार आहोत असे काही खेळाडू जे मात्र युवा यंगस्टर्स आहेत आणि येस बंच ऑफ टॅलेंट म्हणूयात आणि दुसरीकडे आपण स्टार ऑफ टॅलेंट पाहूयात. शाखा प्रमुख संजयजी साखळे सरांना मी विनंती करेन आणि त्याचबरोबर शाखा प्रमुख रेश्माताई राजन यांना विनंती करेन की आपण दोघांनी टॉससाठी यायचंय. त्याचबरोबर दोन्ही टीमचे कॅप्टन चला पहिले आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर येऊन लवकरात लवकर उपस्थिती दर्शवा. दोन्ही टीमचे कॅप्टन जय आलाय का? यस, जय इथे उपस्थित आहेत आणि मोरागाव टीमचे कॅप्टन आलेत का? मोरागाव टीमचे कॅप्टन देखील आलेत. तर मॅडमला विनंती असेल आणि साहेबांना विनंती असेल की यायचं आपण दोघांनी. आमचे दोन्ही शाखा प्रमुख इथे मात्र टॉससाठी येत आहेत. विशालजी जाधव प्लीज या आपण सामन्याला सुरुवात करा प्लीज. आम्ही टॉस इथे कंप्लीट करतोय प्लीज. आपण चला. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज रोहित हा विकल्प वापरला गेलाय. स्ट्राईकवरती आपण पाहतोय दिप्पल यांना, तर नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय मुच्चू यांना. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, जागा बनून कव्हरच्या क्षेत्राला चेंडू तटवायचा होता, संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची इथं मात्र सांगता केली जाते. आपण पाहू शकता आमच्या रेश्मा मॅडम आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की शाखा प्रमुख साखळे सर हे मात्र इथे आलेले आहेत टॉससाठी. टॉस मात्र आपण पाहतोय कंप्लीट करून घेतात आमचे महेशजी शिंदे सर. यस, टॉस कोणी जिंकलाय? जय. यस, टॉस मोरागावने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर निश्चित स्वरूपाने खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीम्सला दिल्यात. आता झालेला टॉस अर्थातच आर्यन 11 वर्सेस मोरागाव 11 या दोन टीम मध्ये झाला. मोरागाव 11 टीमने अर्थातच यंगस्टर्सने जिंकलाय टॉस. तर किशन देवेंद्र आपण सज्ज राहायचंय आपल्या ओपनिंग पेअरला घेऊन. तर जाऊयात पुन्हा एकदा बॅक टू द क्रिकेट. षटकार लगावलाय दीपल यांच्या बॅटीमधून स्क्वेअर लेगच्या दिशेने 6 धावांनी इथे मात्र आपण पाहतोय सांघिक आणि वैयक्तिक धावसंख्येचं खातं मात्र उघडलं जात आहे दुसऱ्या चेंडूवरती. 34 धावांचा करायचा आहे पाठलाग. प्रत्युत्तरा दाखल मात्र आपण पाहतो की सुरुवात केली आहे. बरसलेत मैदानाच्या आतमध्ये फटाका फोडलाय दीपल नावाचा षटकाराच्या माध्यमातून. नवीन बॉल द्यायचा प्लीज. चला नवीन बॉल द्यायचा. खेळाडूंना विनंती असेल आत या. खेळाडूंना विनंती असेल प्लीज थोडं आत या. आमचे बॉल बॉय आय थिंक संध्याकाळच्या तयारीसाठी घरी गेलेत. थोड्याच वेळात ते येतील. आहेत काही बॉल बॉय आहेत आमचे तिथे. एक छोटा आमचा बॉल बॉय ओव्हर टाइम करतोय तिकडे. प्लीज चला आपण मॅच चालू करूयात. 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. कुठल्याही प्रकारे आपण पाहतोय की दीपलला संधी द्यायची नाहीये. विरोधकांना
आगेकूच करण्याची, शिरकाव करण्याची आणि म्हणूनच की काय आपण पाहतो की मागील चेंडू डॉट झाल्या झाल्या या चेंडूवरती क्विक रिॲक्शन दाखवली. ऍक्शन पाहायला मिळते 6 धावांची. राईट मोर द विकेट. गोलंदाज रोहित थोडेसे मागडे पडले. दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केला जाणार का, प्रत्युत्तर दिलं जाणार का? समोर आपण पाहतोय मिस्टर दीपल यांना आपण पाहतोय, जे मात्र स्पेशलिस्ट आहेत गॅप शोधण्यामध्ये, कारण की बॉक्स क्रिकेटरची ही स्पेशलिटी असते, ते गॅप चांगला शोधून काढतात. यावेळेस मात्र इनसाइड आउटचा फटका, चेंडू टोलवलाय जरूर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये. 2 क्षेत्ररक्षक, पहिला पडला, दुसऱ्याने घेतला, कॅच कंप्लीट झालाय. विकेटचं पतन. दीपल इथे मात्र बाधून तंबूच्या आश्रयाला. होतंय. दीपल मात्र नाखुश, संत पावलांनी, मात्र निरागस पावलांनी इथे मात्र डगआउटच्या दिशेने येत आहेत. असंख्य साऱ्या प्रश्नांचं काहूर मधामध्ये माजलंय, मात्र स्वतःला एकच प्रश्न करतोय, चुकलं कुठं? फलंदाज बाद होत आहेत. नवीन फलंदाज आतमध्ये, मैदानाच्या आतमध्ये रोहित आलेत. गोलंदाजच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने आपले जोहर त्यांनी दाखवलेत, परंतु आता संधी मिळाली फलंदाजी करण्याची, तर बघूया आता मिळालेल्या संधीचं सोनं केलं जाणार का. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित यांना मात्र आपण स्ट्राईक वरती पाहू शकता. 6 धाव फलकावरती 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रत्युत्तर दाखल अद्याप देखील इथून पाहतोय की 28 धावांची आवश्यकता असेल. 21 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. रोहित गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत, सफलता प्राप्त करतायत, चांगला कमबॅक आपल्या टीमला करून देत आहेत. पॉवर प्लेचं निर्णायक षटक हाताळत असताना जी जबाबदारी त्यांच्या खांद्यांवरती दिली गेली आहे, त्या जबाबदारीला मात्र योग्य पद्धतीने सादर करतायत. यावेळेस मात्र कमालीचा टायमिंग, कमालीचा फटका. थेट आपण पाहतोय की आदित्य साहेब ठाकरे यांना मात्र मानवंदना देणारा हा षटकार प्रतीकच्या बॅट, रोहितच्या बॅटीमधून आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. या मैदानाच्या आतमध्ये षटकाराने मात्र खातं खुलं केलं जात आहे. त्याच्याकडे असलेला रवैया जो आक्रमकतेने ठासून भरला आहे, त्याला मात्र सादर करत असताना टीमची मस्ट निडेड रिक्वायरमेंट, हो यस मला धावसंख्येची भूक आहे आणि हीच भूक मिटवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मी आलोय. रोहित हेच काहीसं सांगताय. षटकार आलाय आणि या षटकाराने मात्र धावफलक खूप वेगाने जाते, जाऊन मात्र थांबतंय 12च्या घरामध्ये. बघा एक प्रेक्षक राजा मात्र मैदानाच्या आतमधून ट्रॅव्हल करतोय. विनंती असेल प्लीज जल्द से जल्द बाहर जाइए. लाइटमैन आपसे विनती रहेगी थोड़ा सा जल्दी बाहर जाइए, क्योंकि यदि बॉल लग गई आपको तो फिर नहीं लगेगी, मर्द को दर्द नहीं होता. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात. रिव्हर्स स्वीप आणि परंतु इथे प्रयत्न फसलाय. गरज होती का? आय थिंक बेल्स डाऊन झाल्यात. हिट विकेट, बॉल लागलाय, बोल्ड झालेत. येस बॉल लागलाय आणि गरज नव्हती. डाव्या हाताने खूप चांगल्या पद्धतीने खेळत होते, परंतु स्टान्स चेंज केला, पवित्रा बदलला आणि पवित्रा अंगलटी आला. बाद होत आहेत फलंदाज. अजून एक मोठी सफलता रोहित यांना मात्र प्राप्त झाली. आपण पाहतोय 12 धावा अंकित केल्या गेल्यात. 5 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. 2 फलंदाज बाद झालेत. 2 मोठे फटके रोहित यांच्या विरोधामध्ये आलेत, परंतु 2 फलंदाज देखील त्यांनी बाद केलेत.
बघा आपण लिमिटेड ओव्हरची स्पर्धा खेळतोय, मर्यादित षटकांचे आपण सामने खेळतोय आणि या स्पर्धेमध्ये महत्त्वाचं हे असतं की तुमच्या विरोधामध्ये किती कमीत कमी धावा आल्यात. नो डाऊट विकेट घेणं इज खूप इम्पॉर्टंट, परंतु तुम्ही धावा किती कमीत कमी खर्च करता यावेळी मात्र तुमचं विश्लेषण होतं. परंतु यावेळेस मात्र घडते तरी काय, चूक झालीये आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. 4 धावांसाठी येतोय चौकार. षटकाचा होतोय खेळ समाप्त. 16 धावा पहिल्या षटकात. टीम मीटिंग नकोय मित्रांनो, प्लीज चला लवकर लवकर, वेळ कमी आपल्याकडे. तुमचा टायमर इथे चालू आहे, अतिरिक्त वेळ घ्याल तर सरळ कॉल तुम्हाला पेनल्टीचा असेल. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की सायंकाळच्या सत्राला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार आहेत. घड्याळीचे काटे आम्हाला हे सांगतात की 4:37 झालेली आहेत आणि थेट 1-1.5 तासानंतर पुन्हा एकदा आपल्याला रजनी क्रिकेटची स्पर्धा अनुभवायला मिळणार आहे. हो यस मित्रांनो, प्रकाश झोतातील क्रिकेटची स्पर्धा आपल्याला मिळणार आहे अनुभवायला. या स्पर्धेचं रूपच असं आहे, डे नाईट क्रिकेटची शृंखला आणि 2 दिवस चालणारी क्रिकेटची स्पर्धा. तब्बल 32 संघांना आमंत्रण दिलं गेलं आणि 32 संघांनी मात्र आमंत्रण स्वीकारत या स्पर्धेला मात्र आपली पसंती दर्शवली. ही स्पर्धा खऱ्या अर्थाने सांगायचं म्हणलं तर सर्व युवकांना आता हवी वाटीशी लागली. संपूर्ण वर्षभर मी कुठली स्पर्धा खेळलो, मी किती स्पर्धा खेळलो, मी किती जिंकलो, मी किती परास्त झालो, याहून अधिक महत्वाचं आता असं वाटू लागले की मी कार्य सम्राट चषक खेळलो का नाही. आणि हो यस मी खेळलो हे सांगण्यासाठी मात्र असंख्य सारे आता साक्षीदार सज्ज झालेत. वरपी चेंडू होता, लॉफ केलाय, ताकदीचा अभाव थोडासा पाहायला मिळालाय. कॅच कंप्लीट आणि बॅट्समन इथं मात्र बाद. तर यस आपण पाहतोय की ज्या प्रकारे मायादादांनी आमच्यापर्यंत सूचना पोहोचवली की आजच्या या सत्रामध्ये थोड्या वेळा आधीच चंद्राज सर यांनी मात्र उपस्थिती दर्शवली होती आणि थोड्याच वेळामध्ये ऋषिकेश वैद्य सर यांची देखील शुभ उपस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि ठीक सायंकाळच्या सत्रामध्ये म्हणजे नाईटला मी म्हणेन की उमेशजी मांजरेकर सर हे देखील आपल्यासमोर जोडले जाणार आहेत. म्हणजे खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटले सर्वाधिक मोठे तारे सितारे आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहेत. चला चला लवकर 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 थोडासा स्पीडअप करायचा मित्रांनो, प्लीज विनंती करतो मी तुम्हाला. भरपूर अवधी घेतला जातोय, भरपूर वेळ दवडला जातोय, एवढा वेळ अपेक्षित नाहीये तुमच्याकडून. भरपूर सारी बंधनं आहेत मित्रांनो, आपल्याला लवकरात लवकर या स्पर्धेला वाइंड अप करायचंय. कारण याच्या मागचं तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की फलंदाजी करत असणारा संघ जिया स्पोर्ट्स याचं कौतुक करावं लागेल. पहिल्या सत्रामध्ये दिमागदार गोलंदाजी त्यांनी केली, परंतु दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना मात्र दीपलने एक षटकार लगावला, प्रतीकने एक षटकार लगावला, परंतु विकेटवरती थांबण्याचं काम कुठलाही फलंदाज शायद करू पाहत नाहीये. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय मोहित आलेत, तर गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय रवी आलेत. खोला टाकला होता चेंडू, कमालीचा चेंडू, कमालीचा चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे निर्धाव टाकले गेलेत. फलंदाजावरती आपण पाहतोय की अक्षरशः कुठेतरी कुरघोडी करण्याचा प्रयत्न गोलंदाज करतायत. चांगल्या धाटणीची गोलंदाजी जे पहिल्या सत्रामध्ये जिया स्पोर्ट्सने दाखवलं तेच पुन्हा एकदा दाखवण्याचा प्रयत्न योद्धा 11 करतोय की काय. एक चांगली बॅटल, एक मोठी बॅटल इथं मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळते. लोअर फुलटॉस चेंडू इथे मात्र भिरकावलाय. उंची भरपूर जास्त, लांबी कमी आणि परिणाम मात्र फलंदाज रवी यांच्या खेळीचा होतोय दुर्दैवी अंत.
गीत आपण ऐकलं, एक सर्वसामान्य आदिवासी कुटुंबातला एक मच्छी विकणारा मुलगा बालम, ज्याने मात्र हे गाणं बोलला आणि रातोरात एवढा तो फेमस झाला की त्याला एवढी प्रसिद्धी मिळाली की हे गाणं प्रत्येकाला हवं असं वाटू लागलं. अर्थात जर पालघर, वसई, विरार परिसरामध्ये जाल तर तुम्ही आदिवासी पाडे, आदिवासी लोक भरपूर पाहायला मिळतात, ज्यांचा जोडधंदा म्हणून ते मच्छीमारी व्यवसायाला पाहतात. आणि असंच मच्छी विकणारा बालम आणि ह्याने गायलेलं हे गीत जे मात्र आपण आमच्या डीजेच्या माध्यमातून ऐकलं. बघा, सध्याची बॅटल जिया स्पोर्ट्स वर्सेस योद्धा 11 नाहीये, ही बॅटल रमेश वांजळे साहेब विरुद्ध विशाल ही मात्र चालू आहे. लागोपाठ 5 चेंडू इथे निर्धाव टाकले गेलेत. यस, रमेश साहेब वर्सेस विशाल साहेब ही मॅच आता मात्र चालू आहे. मेडन ओव्हर टाकली जाणार का? या स्पर्धेतला पहिला बहुमान मेडन ओव्हरचा इथे मात्र या गोलंदाज अर्थातच मोहितच्या नावावरती दिला जाणार का? जर का झालं तर हो, यस, 500 रुपयांचा मानकरी तो बनेल. आणि हो हो, पहिलं मेडन ओव्हर या स्पर्धेतलं. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. या मेडन ओव्हर मध्ये विकेट हॅट्रिक देखील त्याने कंप्लीट केली आहे. मोहित साठी एकदा जोरदार जोरदार. मित्रांनो झाल्या पाहिजेत मोहित साठी मेडन ओव्हर विथ ओव्हर हॅट्रिक त्याने कंप्लीट केली आहे. 3 विकेट संपादित करत मेडन ओव्हर टाकण्याचा पहिला बहुमान यावेळेस मात्र आपण पाहतोय की या गोलंदाजाच्या नावावर केला गेलाय. आणि संजयजी कदम साहेबांकडून 500 रुपये, त्याचबरोबर कदम साहेबांकडून तर 500 रुपये आलेत. अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. मोहित 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 आज संपूर्ण रात्रीला मी तर एवढंच म्हणेन की मोहितची चर्चा चालणार आहे इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअपला. जबरदस्त 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 गोलंदाजी, वाखण्याजोगी खेळ. अक्षरशः आपण पाहतोय की तर निश्चित स्वरूपाने ज्या प्रकारे रमेश साहेबांनी सांगितलं की हो यस, ही बॅटल भरपूर इम्पॉर्टंट असणार आहे, ही बॅटल भरपूर महत्वाची असणार आहे, कारण की ही लढाई क्रिकेटची नाहीये, ही लढाई आता अस्तित्वाची झाली. 12 बॉल अद्याप देखील शेष. 16 धावा फलकावरती आल्यात. पाठला करायचा 34चा. काय घडणार मैदानाच्या आतमध्ये? 12 चेंडू 18 धावांची आवश्यकता. निर्णायक षटक, तिसरं षटक घेऊन आलेत गोलंदाज अमर. अमर राईट ओव्हर द विकेट. अमर यांचा पहिला चेंडू वेगवान चेंडू होता, अधिक उसळी घेणारा चेंडू. हलक्या हाताने इथे मात्र तटवला गेलाय. फलंदाज आपण पाहतोय प्रणयच्या माध्यमातून. स्टायलिश फलंदाज आहेत प्रणय. एक चौकार त्यांच्या बॅटिंगमधून जरूर आलाय, परंतु त्यांना माहिती आहे 12 मध्ये 18 जर का करायचे तर कॅल्क्युलेशन वालं क्रिकेट, थोडंसं शांत संयमाचं, कीप काम हे म्हणत मात्र स्वतःच्या टीमला पुढे त्यांना घेऊन जायचंय. आणि हो, त्या प्रकारचं ते क्रिकेट दाखवणार का? सध्या आपण पाहतोय 12 मध्ये 18 पाहिजे होते, एक धाव आली म्हणजे 11 मध्ये आता आवश्यकता असेल ती म्हणजे 17 धावांची. मोहितचं मागचं षटक मेडन ओव्हर विथ 3 विकेट सर्वाधिक या मॅचला दशा आणि दिशा देणारं ठरलंय. परंतु उर्वरित गोलंदाज कशा प्रकारे परफॉर्म करतील? इनसाइड आउट खेळायचा होता, डाऊन द ट्रॅक गेले होते, पाऊल थोडंसं पुढे काढलं होतं, परंतु बीट केलंय वेगाने. अमर खूप चांगली गोलंदाजी करतायत, फलंदाजाला रीड करतायत, त्याच्या बॉडी लँग्वेजला पाहतायत, कुठे तो खेळण्याचा प्रयत्न करतोय त्याला अनुसरून इथे मात्र चेंडूंना डिलिव्हर केलं जातंय. अप्रतिम अप्रतिम देखणी ही मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते. एकीकडे तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतो साहेबांचा आदेश आलाय, त्याच्यामुळे आर्ग्युमेंट नकोय. इनसाइड आउटचा फटका हवेमध्ये चेंडू असेल, पॉइंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. हो यस, कॅच कंप्लीट केली जाणार का? कॅच इथे मात्र कंप्लीट, परंतु पंचांचा इशारा. इट्स अ नो बॉल. इट्स अ नो बॉल. इट्स अ नो बॉल. गोलंदाजाच्या शैलीवरती इथे मात्र आक्षेप घेतला गेला आणि तो आक्षेपारी आढळला गेला. आणि म्हणूनच की काय आपण पाहतोय गोलंदाजाला दंडित करत 4 धावांची पॅनल्टी आणि त्याचबरोबर नोची 1 रन, अशा 5 धावा या चेंडूवरती आणि धावून काढलेली 1 रन त्याच्यामध्ये ऍड, म्हणजे 6 धावा.
या धावफलकावरती ऍड करून टाका. 6 धावा. बघा नशीब कशा प्रकारे होत्याचं नव्हतं करताना याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत मैदानावरती गोलंदाजी करणारी टीम आपला बोलबाला करत होती, आपला गाजावाजा करत होती, आपला वरचढपणा प्रस्थापित करत होती, परंतु एक नो बॉल आणि अक्षरशः सर्व काय संपून गेलंय की काय. कारण की समीकरण उरतंय 10 चेंडू 11 धावांची आवश्यकता. सामना अद्याप देखील जिवंत आहे. सामना अद्याप देखील जिवंत आहे. कोणीही जिंकले नाहीये. बॅटिंग करणारी टीम आगेकूच करते, पकड निर्माण करते. 10-11 10-11. बॅटिंग करणारी टीम पुन्हा एकदा कमबॅक करते. अडचणीच्या दरीमध्ये ढकलला गेलेला संघ आता मात्र वरती खेचून आणण्याचं काम कदाचित गोलंदाज करून देत आहेत असं म्हणावं लागेल. कारण की या चेंडूवरती कुठल्या प्रकारे चेंडू काउंट नव्हता. 6 धावा आल्यात मित्रांनो. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. उर्वरित चेंडू डिलिव्हर करण्यासाठी आलेला आहे कार्तिक. येस कार्तिक आलेत या षटकातील उर्वरित 4 चेंडू डिलिव्हर करण्यासाठी. तर बघूयात कार्तिक काय करतील. राईट ओव्हर द विकेट कार्तिक यांचा पहिला चेंडू. वेगवान चेंडू होता. ऑन साइडला पूल केलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक खूप कमालीचं क्षेत्ररक्षण इथं मात्र दाखवतोय. खूप वेगाने चेंडू वरती आलेत. एक धाव जरूर मिळते. समीकरणामध्ये फेरबदल. 9 चेंडू 10 धावांची आवश्यकता असेल मित्रांनो सामना जिंकायला टीम जिया स्पोर्ट्स यांना. एक मोठा फटका फुग्यातली हवा निघून जाईल. एका 2 चेंडू जर का निर्धाव आले तर मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करेल गोलंदाजी करणारी टीम. सामना अद्याप देखील दोन्ही टीमच्या पारड्यामध्ये समसमान मात्रेमध्ये झुकलेला आहे. परंतु या सामन्यावरती पकड घट्ट आणि अवळ घट्ट करण्याचं काम कोण करणार. फलंदाज की गोलंदाज. गोलंदाज की फलंदाज. जिया स्पोर्ट्स या फिर योद्धा 11. यावेळेस इनसाइड आउट. हवेमध्ये चेंडू होता. 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्यात. हे गरजेचं आहे. तुम्ही मोठे फटके नाही येत चालेल शांत राहा, परंतु स्ट्राइक रोटेट प्रत्येक चेंडूवरती धावा सिंगल डबल डबल सिंगल या गोष्टी करत राहा. ज्यामुळे मात्र आपण पाहतो की हळूहळू करून जो प्रेशर आला धावसंख्येचा तो थोडासा रिलीज होईल. 2 धावा आल्यात. दोन्ही मात्र धावसंख्येवरती फरक पडतोय. 26 धावा धाव फलकावरती. फुल टॉस चेंडू होता. पंचांचा इशारा नो बॉल नो +1 अशा 2 धावा. बघा आता मात्र जिया स्पोर्ट्स संघाच्या खेळाडूंनी सुटकेचा निश्वास सोडलाय. आता खुश झालेत. आता धीर झालाय. थोडा वेळ आधी सांगायचं म्हणलं तर अक्षरशः सर्व काही गळ्यामध्ये येऊन अडकलं होतं, परंतु आता व्यवस्थित आता सुखरूप. येस येस एक्स्ट्रा 10 रन आलेत. चेंडूला मात्र खेळून काढलंय लॉंग ऑफच्या दिशेने. इथे मात्र आपण पाहतोय की 1 रन जरूर मिळते. सिंगलने मात्र धावफलक जाऊन पोहोचतोय 29च्या घरामध्ये. या षटकातील 5 चेंडू झालेले आहेत. अद्याप देखील 1 चेंडू बाकी आहे. 1 बॉल बाकी आहे. 7 चेंडू आणि आवश्यकता असेल 4 धावांची. 5 आय थिंक 5 7 बॉल 5 7 चेंडू 5 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 5 धावांची आवश्यकता असेल. राईट ओव्हर द विकेट. हा बॉल जर का निर्धाव आला तर शेवटच्या षटकामध्ये मजा येईल, परंतु नो बॉलचा इशारा इथे मात्र पंचांचा येतोय. कदाचित विकेटच्या खूप बाहेर पडलाय चेंडू. पिचिंग आपल्याला पाहायला मिळते की विकेटच्या खूप बाहेर पडलंय आणि पंचांनी मात्र हाच गोष्ट हेरली आणि इथे मात्र दंडित दिलंय. इट्स अ नो बॉल. 3 धावांची आवश्यकता. 3 धावांची आवश्यकता. चला मित्रांनो थोडासा स्पीडअप करायचा, वेळ कमी आपल्याकडे. लोअर फुल टॉस चेंडू स्लॉक स्वीपच्या माध्यमातून स्क्वेअरच्या दिशेने एकच मिळेल. येणारे 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. सॉरी अरे 5 पाहिजे होते ना. 6-3 34 टू विन आहे. 31 झाल्यात. 34 पाहिजे होत्या 31 झाल्यात. प्लीज चला 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 थोडंसं स्पीडअप करायचं मित्रांनो. प्लीज 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 थोडंसं स्पीडअप करा. 6 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 3 धावांची.
पहिले 2-3 बॉल डॉट आले तर मजा येईल. बघूयात ते होतंय का. 6 चेंडूने 3 धावांची आवश्यकता. सामन्यावरती आपण पाहतो की पकड थोडीशी घट्ट झाली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची, परंतु हे क्रिकेट आहे, काही घडू शकतं. नवीन गोलंदाज विकल्प इथं वापर केलाय. सनी यांना आपण स्ट्राईक वरती आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय की प्रणय उभेत. प्रणयच्या खेळीचं कौतुक करावं लागेल. संयमाने तटस्थ उभेत विकेट वरती. खूप छान क्रिकेट, खूप चांगलं क्रिकेट. इथं मात्र आपण पाहतोय की शांत संयमाने फक्त आणि फक्त खूप चांगल्या पद्धतीने धावा कशा एक्झिक्यूट केल्या जातील याच्यावरती फोकस करतायत. हो, माझी बाजू मजबूत आहेत, परंतु याला हलक्यात घेऊन चालणार नाहीये. अजून देखील 5 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता असेल. पुढील येणारा सामना चला मित्रांनो, टॉस झालेला आहे. एक मोठा सामना, एक मोठी बॅटल आपल्याला पाहायला मिळाली. एकीकडे आपण पाहतो आर्यन 11 आणि दुसरीकडे आपण पाहणार आहोत मोरागाव 11 ला. मोरागावने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, तर दोन्ही टीम चला जसा शेवटचा धाव इथे कंप्लीट केला जाईल त्यानंतर लगेच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये यायचंय. तर शेवटची एक धाव. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप. 1 रन कंप्लीट. आणि याचबरोबर आपण पाहतोय की जिया स्पोर्ट्स या संघाने मात्र हा सामना जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबर